ऐका ना, आज मस्त खारं मटण करतोय. काय जबरदस्त दिसतंय बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे मटण आहे. तर सगळ्यात अगोदर स्वच्छ मटण धुवून घ्या, त्याच्यातली चरबी बाजूला काढून घ्या. आता एकही थेंब तेलाचा न वापरता आपण हे खारं मटण करतोय. तर सगळ्यात अगोदर चरबी छान तळून घ्यायची, म्हणजे त्याचं भरपूर तेल सुटतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि हिरवी मिरची याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता भाजलेल्या कांद्यामध्ये ती पेस्ट घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही ना, तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता, परंतु खारं मटणला ओल्या खोबऱ्याचीच टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही पाहू शकाल मस्त मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे, मसाल्याचा गोळा झाला आहे, म्हणजे मसाला मस्त भाजला आहे. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद आणि मीठ. हे सुद्धा छान परतून घ्यायचे. आवडत असलं तुम्ही यामध्ये धना पावडर, जिरा पावडर सुद्धा ॲड करू शकता, परंतु मी टाकत नाही, कारण मला असंच खूप आवडतं आणि घरात देखील सगळ्यांना असंच खारं मटण आवडतं. आता मसाला छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण ॲड करा. मटण व्यवस्थित परतून घ्या. कुकरवर ताट झाका आणि त्याच्यामध्ये एक 1.5 ते 2 ग्लास पाणी टाका. आणि बघा असं पाणी गरम झालं ना, मग झाकण काढायचं. आणि तुम्ही आता पाहू शकता मटणामध्ये मस्त मसाला भिनला गेला आहे. मटणाला थोडं पाणी सुटलं आहे, परंतु मसाला ॲड केल्यामुळे त्याने मसाल्याने ते ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर बघा मस्त असा मसाला मटण तयार आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुमच्या कुकर किती शिट्ट्या घेतो त्यानुसार कुकरला शिट्ट्या काढून मटण शिजवून घ्या. बघा काय मस्त कटाचं तर्रीदार असं खारं मटण झालेलं आहे. एक नंबर. आणि रस्सा तर बघा किती छान असा घट्टसर झालेला आहे. चवीला भन्नाटच लागतं बरं का. नक्की ट्राय करा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.